नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 2 तासात राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। आज अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। रात्री सुद्धा पावसाचा जोर चांगला राहणार आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव, पारोळा, शिरपूर या ठिकाणी आपल्याला आज दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर धुळे, साक्री, नंदुरबार, नवापूर या भागात ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर मालेगाव, चाळीसगाव, मनमाड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर सिल्लोड, चिखली या ठिकाणी अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये 1 ते 2 वाजेला दुपारनंतर आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये बघायला मिळेल। तर जालना, पैठण या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर अहमदनगर, बीड, जामखेड, केज, करमाळा, बार्शी, पेठ या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तुळजापूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। पंढरपूर मध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर इगतपुरी, वाडा, पालघर या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। सातारा, कराड, वडूज, विटा या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर सोलापूर, तुळजापूर या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, परभणी, जिंतूर, माजलगाव, नांदेड, वाघोला या भागात आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। जालना, लोणार या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर चिखली, खामगाव, अकोला, कारंजा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, अकोट या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल। त्यानंतर वर्धा, उमरेड, नागपूर या ठिकाणी दुपारी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर वणी, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, बघूया रात्री कोणकोणत्या ठिकाणी कसं राहील पावसाचं वातावरण। शेतकरी मित्रांनो, रात्री आपल्याला यवतमाळ मध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे। यवतमाळ, वर्धा, उमरेड या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसेल। तर वणी, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री आपल्याला बघायला मिळेल। गडचिरोली या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर भंडाऱ्यामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, नांदेड, वाघोल्याच्या काही भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, हे होते 5 जुलैचे संपूर्ण हवामान अंदाज। तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे पावसाविषयक बातम्या, हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।